प्रेज द लॉर्ड. आजच्या म्हणण्याकरता आपण मत्तईकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 22 ते 33 वचनं बघूया. मत्तईकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 22 ते 33 वचनं. नंतर मी लोकसमुदायास निरोप देत आहे, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून त्याने लागले शिष्यास लावून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटाच होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? मग तो तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा ते तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहात. प्रियानो, या शास्त्रभागावर आपण अनेक संदेश ऐकले असतील, अनेकदा हा शास्त्रभाग वाचला असेल. परंतु आज नव्याने प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्रभागच्या भागाविषयी आपल्याला काय सांगतो हे आपण पाहूया. या ठिकाणी आपण पाहतो की 22व्या वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने समुदायाला निरोप देण्यापूर्वी शिष्यांना सांगितलं, तुम्ही तारवात बसा आणि तारवात बसून समुद्राच्या पलीकडे जा. त्यावेळेस येशू ख्रिस्त हा बेतसदा या ठिकाणी होता आणि बेतसदेपासून त्याने त्यांना कफरनहूमास जाण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभूंनी एवढी घाई का केली, तर याचं उत्तर आपल्याला योहानाचं पुस्तक याचा योहान 6:15 पाहायला मिळतं की लोक त्याला बळजबरीने राजा करावयास पाहत होते. येशू ख्रिस्ताने ह्या घटनेपूर्वी 2 मासे व 5 भाकरीद्वारे 5,000 लोकांना जीव घातलेलं होतं. आणि ह्यामुळं लोक अत्यंत विस्मित आश्चर्यचकित झाले होते आणि त्यांना वाटलं की येशू ख्रिस्तासारखा राजा जर आपल्याला असला तर किती बरं होईल. खाण्यापिण्याची काळजी नाही, सर्व प्रकारची काळजी प्रभू घेईल, आपल्या सर्व गरजा येशू पुरवेल. आणि त्यामुळं ते सर्व एवढे 5,000 लोक, स्त्रिया, मुलं सगळेजण मिळून काय करू पाहत होते, येशू ख्रिस्ताला राजा करू पाहत होते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हा एक येशू ख्रिस्तावर येणारा फार मोठा मोहाचा प्रसंग होता. मोह काय आहे हे येशू ख्रिस्ताला माहीत होतं आणि मोहासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं. आणि शिष्यांना त्याबाबत त्यांनी वॉर्निंग पण दिलेली होती. आपल्याला आपण पाहतो की मत्तयाचा 26 अध्याय आणि 41 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गेतसेमने बागेत प्रार्थना करत असताना शिष्यांना सांगितले होते, तुम्ही मोहात पडू नये म्हणून काय करा, प्रार्थना करा. आणि आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. आणि म्हणून त्यांना जागृत राहून प्रार्थना करण्यासाठी येशू ख्रिस्ताने उत्तेजन दिलेलं होतं. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताला सुद्धा असा मोहाचा प्रसंग आलेला आहे. येशू ख्रिस्तावर आपण पाहतो की 2-3 वेळेस असे प्रसंग आलेले. सैतानाने त्याची परीक्षा पाहिली, या ठिकाणी आपण पाहतो त्याला मोह आलेला आहे. आणि गेतसेमने बागेमध्ये पण आपण पाहतो की त्याने म्हटलं की होईल तर हा प्याला माझ्यापासून टळू दे, पण माझी नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. त्याचप्रमाणे मत्तई 16 आपण पाहतो की ज्यावेळेस त्यांनी शिष्यांना सांगितलं की मी मधोस्तंभावर जाणारे, वधस्तंभावर मरणारे, तेव्हा पेत्र त्याला म्हटलं की प्रभू असं न हो, नाही का. त्यांनी म्हटलं, अरे सैताना मागे हो, नाही का. त्यांनी धमकावलं, येशू ख्रिस्ताने पेत्रला त्या ठिकाणी धमकावलं. आणि या ठिकाणी पाहतो जे काही देवाची इच्छा आहे त्या इच्छेला तो पूर्णपणे समर्पित होता आणि सैतान वेळोवेळी येऊन त्याची परीक्षा पाहत होता. आणि हाही मोहाचा फार मोठा प्रसंग त्याच्यावर आलेला आहे. मोह
आपण पाहतो की जीवनामध्ये मोह प्रत्येकाला येतात. मग ते देवाचे सेवक असोत नसोत मोहाचे प्रसंग सर्वांना येत असतात. मोह येणं किंवा मोह होणं हे पाप नाही, पण मोहामध्ये पडणं हे पाप आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांती गेलेला आहे. आणि आपल्यासाठी सुद्धा शिकण्यासाठी गोष्ट काय, कोणत्याही प्रकारचे लोभ असू द्या. जगामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण काय होतो, आकर्षित होतो. नको असलेल्या गोष्टी, देवाच्या इच्छेविरुद्धच्या गोष्टी करण्याची आपल्याला प्रवृत्ती होते, वृत्ती होते. काही गोष्टी ज्या नको त्या आपल्याला मिळवायची इच्छा होते. आणि अशा वेळेस आपण त्या ठिकाणी पाहतो की असे मोहाचे प्रसंग आपल्यामध्ये येत असतात, आपल्यावर येतात. आणि असेच आपण काय करतो. येशू ख्रिस्ताने डोंगरावर जाऊन प्रार्थना केलेली आहे. त्याच एवढंच नाही तर आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये की आपण प्रभूला विनंती प्रार्थनेमध्ये करतो की मोहाच्या प्रसंगापासून आम्हाला तू दूर ठेव. आणि प्रार्थना, मोहासाठी प्रार्थना करणं, रोजच्या दिवशी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये गुडघ्यावर आपण प्रार्थना केली पाहिजे, प्रभू आम्हाला मोहापासून राख, मोहापासून सांभाळ, मोहाच्या प्रसंगापासून आम्हाला दूर ठेव. आणि या जर प्रार्थना केल्या, आपल्या प्रार्थनेमध्ये राहिलो, तर प्रियानो कोणत्याही मोहाला आपले बळी पडू शकणार नाही. प्रार्थना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी एका संस्थेमध्ये काम करत असताना एका संस्थेच्या डायरेक्टरला मी त्या ठिकाणी भेटलो. आणि ते डायरेक्टर होते आणि त्यांचं आणि माझं प्रार्थनेविषयी आमचं बोलणं सुरू झालं. आणि प्रार्थनेविषयी बोलत असताना बोलता बोलता ते मला म्हणाले, कुशल मला एवढं काम असतं, मी कामामध्ये एवढा दिवसभर बिझी असतो की मला प्रार्थनेला वेळ मिळत नाही. मी त्यावेळेस तरुण होतो आणि मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं हा मोठा एवढा संस्थेचा, ख्रिस्ती संस्थेचा डायरेक्टर आहे, एवढी मोठी पोझिशन आहे, एवढं मोठं जबाबदारी त्याच्यावर आहे, कितीतरी वेळ हा प्रार्थनेत घालवत असेल, प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करत असेल. परंतु प्रियांनो, एवढा थिओलॉजिकल ग्रॅज्युएट मनुष्य, मोठ्या पोझिशनचा, सुसंस्कृत, चांगल्या घराण्यातला, पण त्या ठिकाणी आपण पाहतो जी काही सेवा तो स्वतः करत होता त्या सेवेसाठी तो प्रार्थना करत नव्हता. आणि निमित्त सांगत होता की मला वेळ मिळत, कामामुळे मला प्रार्थनेला वेळ मिळत नाही. शेवटी काय झालं माहीत आहे, हा मनुष्य हळूहळू एका ट्रस्टचा चेअरमन झाला. आणि त्या ट्रस्टचं सगळा कारभार त्याच्याकडे आल्यानंतर त्याने काय केलं, त्याच्यामध्ये आणि जे पालक लोक होते त्यांच्यामध्ये दुफळी पडली. आणि हा मनुष्याने फक्त प्रॉपर्टीकडे लक्ष दिलं, चर्चा सगळे सोडून दिले, पालक लोकांना सोडून दिलं, प्रॉपर्टी, पैसा ह्याच्याकडे सगळं त्यांनी लक्ष लावलं. त्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. अनेक प्रकारच्या आजारांनी तो पीडित झाला. आणि काही दिवसापूर्वी अचानक घरामध्ये एकाएकी अटॅक आला आणि दवाखान्यात न्यायची सुद्धा त्याला संधी मिळाली नाही आणि तो मरण पावला. प्रियानो, साध्या गोष्टी असतात. प्रार्थना ही किती महत्त्वाची आहे. मोहाचे प्रसंग. आणि अशा प्रकारे सेवेमध्ये असताना कसं सैतान आपल्याला कसं कुठं नेऊन मोहात पाडील आपल्याला काही ठाऊक नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी मोहाच्या प्रसंगापासून दूर राहण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, देवाकडे नित्य प्रार्थना केली पाहिजे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा, पलीकडे जा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या समुद्रामध्ये त्यावेळेस आपण पाहतो की शिष्य चाललेले असताना काय झालेलं आहे, वादळ सुटलेलं आहे, वादळ. आणि त्या वादळामध्ये आपण पाहतो की शिष्य सापडलेले आहेत. ह्याच्यापूर्वी शिष्यांना येशू ख्रिस्ताचा अनुभव होता. येशू त्यांच्याबरोबर बोटीमध्ये असताना वादळ आलं आणि त्यावेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताला उठवलं, हलवलं, त्याला सांगितलं की प्रभूजी आपण बुडतो, तुम्हाला आमची काळजी नाही काय. आणि येशू ख्रिस्ताने उठला आणि त्याने ते वाऱ्याला आणि वादळाला धमकावलं आणि समुद्र शांत झाला. त्यावेळेस सगळेजण विस्मित झाले. ते म्हणाले, हा आहे तरी कोण, वारा आणि वादळ, समुद्र ह्याचं ऐकतात. त्यांना पूर्ण रिव्हिलेशन येशू ख्रिस्ताचं झालं नाही. आणि ह्यावेळेसुद्धा आपण पाहतो की येशूने त्यांना सांगितल्याप्रमाणे, येशूच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या मार्गदर्शकपणाप्रमाणे ते काय आहेत,
त्या समुद्रातून पलीकडे चाललेले. आणि म्हणून प्रियानो, एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की वादळ, मनुष्याच्या जीवनामध्ये वादळ काय आहेत. वादळाचे 2 प्रकार आहेत. एक पहिलं वादळ म्हणजे जे देवाच्या इच्छेविरुद्ध गेल्यामुळं वादळ येतं, आणि दुसरी गोष्ट देवाच्या इच्छेमध्ये असल्यानंतरही वादळ येतं. आता देवाच्या इच्छेमध्ये नसताना किंवा देवाच्या इच्छेविरुद्ध नसताना वादळ उठणं याचं उत्कृष्ट उदाहरण पवित्र शास्त्रामधून आपण योनाचं पाहतो. योनाला देवाची वाणी प्रगट झाली. देव योनाशी बोलत होता. देवाची वाणी योना ओळखत होता. देवाचं मार्गदर्शन त्याला झालं. आणि देवाने त्याला सांगितले, उठ त्या निनिवे शहरात जाऊन त्यांना काय करतो, त्यांना तू सुवार्ता सांग, त्यांना तू वचन सांग. पण या ठिकाणी आपण पाहतो की योना काय झाला, तार्शिशला जाण्यापेक्षा तो कुठे गेला, निनवेला जाण्यापेक्षा तो तार्शिशला निघाला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अक्षरशः विरुद्ध दिशेने तो चाललेला आहे. आणि का तो चालला होता, परमेश्वराच्या दृष्टी वाढ व्हावे म्हणून तो काय झालेला आहे, त्या तार्शिशाकडे चाललेले. परमेश्वराच्या दृष्टी आड होणं. प्रियानं एवढा मोठा संदेश आहे, एवढं चांगलं त्याचं हे. आणि तो बघत आहे की परमेश्वरापासून मी दूर जाईल, परमेश्वराच्या दृष्टी आड मी होईल. परमेश्वराच्या दृष्टी आड कोणी होऊ शकतं का? शक्यच नाही. स्तोत्र 139 याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखतोस, माझं बसणं व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझं मनोगत जाणतोस, तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे, माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोक मी आपले अंथरून केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपव, माझ्या भोवतालचा प्रकाशाचा काळोख हो असे जरी मी म्हणालो तरी अंधार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. आणि या ठिकाणी पण पाहतो परमेश्वराच्या दृष्टीपासून दूर जाणं, परमेश्वराच्या त्याच्या दृष्टी आड होणं हे शक्य तरी आहे का? अशक्य आहे. आपण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, परमेश्वराच्या समक्षतेपासून आपण कधीच दूर जाऊ शकत नाही. योनाने आपण पाहतो की हा मूर्खपणा केलेला आहे, देवाच्या समक्षतेपासून तो दूर चाललेला आहे. आता त्याचे कारणं वेगळे आहेत, आज तो विषय आपला नाही. आज एकच आपण ह्यामध्ये पाहतो की देवाच्या इच्छेविरुद्ध. आणि या ठिकाणी पाहतो की यापोला जाणारं त्याला जहाज लाभलं आणि त्या जहाजामध्ये तो बसला, त्याने उतार दिला आणि त्या जहाजाच्या तळाशी जाऊन तो गाढ झोपला म्हटलेला आहे. आणि समुद्रामध्ये मोठं वादळ सुटलं. आणि या ठिकाणी पाहतो की त्या समुद्रामधल्या सर्व लोकांवर संकट आलं. त्या लोकांनी समुद्रातला जो जड माल होता तो सर्व समुद्रामध्ये टाकून दिला. तो समुद्राचा जो मुख्य कॅप्टन होता तो त्याच्याकडे आला, त्याला त्याने हलवलं, उठवल्यावर काय झोप घेत पडलास, उठ, आपल्या देवाचं तो हाक मार, देवाला हाक मार, देवाची प्रार्थना कर, एक दिवस देव आपल्यावर कृपा करेल, दया करेल. आणि त्या ठिकाणी पण पाहत त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि कोणामुळं संकट आलं हे कळावं, आणि त्यात योनाची चिठ्ठी निघाली. आणि मग त्यांनी त्याची चौकशी लिहिली, कोण काय, कुठला काय धंदा, तुझा व्यवसाय काय. मग त्यांनी सांगितलं, सगळं सांगितलं, मी देवापासून पळून चाललं, देवाची अवज्ञा मी करत आहे. आणि ते त्याला म्हटलं, हे तू काय करतोस, विधर्मी लोक, ज्यांना जिवंत देव ठाऊक नाही, इस्रायलचा देव ठाऊक नाही, ते लोक त्याला म्हणे तू हे काय केलंस, हे तू काय करतोस. आणि त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की प्रभू आता आम्ही काय करावं. त्यांनी योनाला विचारलं, आम्ही समुद्र खवळायचा शांत व्हावा म्हणून आम्ही तुझं काय करावं. त्यांनी सांगितलं, मला उचला आणि समुद्रात फेकून द्या, मला पक्क ठाऊक आहे की माझ्यामुळं हे संकट तुमच्यावर आले, माझ्यामुळं हे वादळ तुमच्यावर आले. आणि या ठिकाणी आपण पाहतो की वादळ एका व्यक्तीद्वारे त्या जहाजातल्या सर्व लोकांवर संकट आलं.
आखाणाने पाप केलं, समर्पित वस्तूबाबत त्यांनी पाप केलं, सोनं चांदी जे परमेश्वराला अर्पण करायचं होतं ते त्यांनी काय केलं, त्यांनी लपून ठेवलं. त्याचप्रमाणे त्यांनी लबाडी आणि चोरी पण केली आणि त्यामुळं संपूर्ण इस्रायल राष्ट्रावर संकट आलं. त्यांनी आय शहरावर हल्ला केला आणि त्या ठिकाणी परंतु 36 लोक मारले गेले. आणि त्यामुळे यहोशाला परमेश्वराकडे जाऊन लोटांगण घेऊन प्रार्थना करायला, परमेश्वर हे काय, तू तर सांगितलं मी ज्या भूमीवर पाय ठेवशील ती तुला देईल, मी तुझ्याबरोबर राहील, मी तुला यश देईल आणि सगळीकडे तुला विजय देईन. हे का झालं? परमेश्वराने त्यांनी सांगितलं इस्रायलांनी पाप केलेलं आहे आणि समर्पित वर्षाविषयी आणि त्यांनी लबाडी केली आणि चोरी केलेली. आणि मग ह्या आखाणाचं त्याचप्रमाणे आखाण्याची पण चिठ्ठी निघाली आणि आखाणाला त्या ठिकाणी विचारण्यात आलं आणि मग त्यांनी कबूल केलं. 1 शिनारी जागा, 200 शेकेल रुपये आणि 50 शेकेल सोन्याची वीट मी काय केलेलं आहे, माझ्या डेऱ्यामध्ये लपून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो की त्याच्या एकाच्या त्या अपराधामुळं सर्व राष्ट्रावर संकट आलेलं, सर्व इस्रायल लोकांवर संकट आलेलं. एकामुळं संकट येतं. एक व्यक्ती घरातली जर दुष्ट असेल, वाईट असेल, त्यामुळं संपूर्ण घरावर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, संकट येऊ शकतं. एक व्यक्ती चर्चमध्ये जर त्रासदायक असेल, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणारे असेल, त्यामुळे सुद्धा अख्ख्या मंडळीवर पण तो काय होऊ शकतं, संकट येऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. योनाने सांगितलं मला उचला आणि फेकून द्या. आणि मग आपण पाहतो की त्याला फेकण्यात आलं आणि देवाने तो मत्स्य तयार केला होता. त्या माशाने त्याला गिळलं आणि 3 दिवस तो माशाच्या पोटामध्ये, तिथं त्यांनी पश्चाताप केला. त्याने देवाकडे क्षमा मागितली, त्याने देवाची स्तुती केली, देवाची प्रार्थना केली, आराधना केली, नवस केले. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराने अद्भुत रीतीने त्याला वाचवलं. आणि त्या माशाने 3 दिवसानंतर काय केलं, त्याला जमिनीवर नेऊन तो ओकला आणि तो योना परत बाहेर आला. आणि ज्यावेळेस योनाला समुद्रामध्ये फेकलं त्यावेळेस समुद्र खवळायचा राहिला, समुद्र शांत झाला. या बाकी लोकांचे त्यामुळं प्राण वाचले गेले. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या इच्छेविरुद्ध आपण काय कृती करतो. आणि विशेषतः जे विश्वासणारे आहेत, या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये संकट येण्याचं कारण काय, तर आपण देवाच्या इच्छेविरुद्ध गेल्यामुळं पुष्कळ वेळेस संकट येतात. मी आणि माझी पत्नी आम्ही आमचं लग्न झालं, लेकरं झाले, तेव्हापासून आम्ही आमच्या जीवनाचा विचार करतो. घरामध्ये काही जरी घडलं आम्ही विचार करतो की आमचं काय चुकलं का. आमच्या लेकरांना जर ताप आला, लेकरं आजारी पडलं, गाडी पडली, काय झालं, नुकसान झालं, देवा माझं काय चुकलं, माझ्याकडून काय चुकलं. पहिला आम्ही आमचं अंतःकरण चुकतो. देवा माझ्यामुळं तर हे संकट नाही आलं ना, माझ्या एखाद्या अपराधामुळं, माझ्या एखाद्या पापामुळं तर घरात ही परिस्थिती झाली नाही ना. आणि प्रियानं आपण आपलं अंतःकरण शोधलं पाहिजे. कधी कधी आपण देवाच्या इच्छेविरुद्ध कळत नकळत जातो, कधी जाणून बुजून जातो आणि कधी कधी धिटाईने पाप करतो, नाही का. जाणून बुजून घडणारं पाप, धिटाईने केलेलं पाप, कळत असलेलं पाप, नकळत असलेलं पाप, इव्हन विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून प्रियानं आपण याबाबत फार दक्ष राहिलं पाहिजे. पुष्कळशा लोकांना कळत नाही की असं का घडलं आणि ते विचारच करत बसतात आणि देवाला विचारत बसतात, पण आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करत नाही. आणि म्हणून अवज्ञेमुळं, देवाच्या इच्छेविरुद्ध गेल्यामुळं पण काय होतं, संकट येतं. आणि म्हणून आपण दक्ष राहिलं पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजेत. जर आपल्याला कळलं की आपल्या ह्या चुकीमुळे हे संकट आलेले आहेत, आपण तत्क्षणी देवाकडे जाऊन क्षमा मागितली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आणि आपली जी देवाबरोबरची सहभागिता त्या पापामुळे तुटते ती परत एकदा आपण रिस्टोर केली पाहिजे, परत देवाशी संबंध आपण जोडले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या इच्छेमध्ये असताना सुद्धा काय होतं, संकट त्या ठिकाणी येऊ शकतं. शिष्य या ठिकाणी आपण पाहतो की देवाच्या इच्छेमध्ये आहेत, येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे ते चाललेले आहेत. आणि ते असे पुढे जात असताना त्या ठिकाणी हा समुद्र खवळलेला आहे, तोंडचा वार आहे आणि त्यांना पुढे जाता येईल. समुद्रापासून जास्तीत जास्त लांब ते गेलेले आहेत. कोणतीही मानवी मदत त्यांना पोहोचू शकली नसती आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना सहाय्य त्या ठिकाणी उपलब्ध झालं नसतं. अशा परिस्थितीमध्ये ते गेलेले आहेत.
अशा परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने त्यांना जाऊ दिलं. आणि पुष्कळ वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण देवावर विश्वास ठेवतो, देवाच्या मार्गाने चालतो, आपण देवाचे लेकरं आहोत, विश्वासणारे आहोत, म्हणून आपलं काय होईल इथून पुढं सगळं सुरळीत चालेल, आपल्यावर संकट येणार नाही, आपल्यावर दुःख येणार नाही. असं मुळीच नाही प्रियानो. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात, संकट येतात, वादळ येतात. आणि यामध्ये देवाची योजना असते, देवाची इच्छा असते. देवाची इच्छा काय असते की ह्या संकटाद्वारे तो आपला विश्वास वाढवित असतो की मी तुमची काळजी घेतो, मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमचं सहाय्य करतो. आणि पुष्कळ वेळेस तो काय करतो, आपल्याला संकटातून जाऊ देतो, वादळ आपल्या जीवनामध्ये येऊ देतो. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये वादळे येतात. योबाची परीक्षा, अब्रामाची परीक्षा, दानिएलाची परीक्षा, शद्रक मेशक अबेदनगो यांची परीक्षा, पावलाची परीक्षा, या ठिकाणी आपण पाहतो की अनेक परीक्षातून त्यांना जावं लागलेले. का? देवाला त्यांचा विश्वास वाढवायचा होता आणि त्यांना दाखवून द्यायचं होतं की मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमची काळजी घेतो आणि माझं तुमच्याकडे लक्ष आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की शिष्य त्यांना त्या वादळाच्या त्या वाऱ्याला तोंड देता देता ते हैराण झालेले आहेत. त्यांना तारू त्यांचं पुढं जातच नाही, त्यांची बोट तिथंच अडकलेली आहे. आणि रात्री 3 ते 6चा प्रसंग आहे. जवळजवळ 7-8 तास त्यांनी तो प्रवास केलेला आहे आणि ते थकून गेलेले आहेत. त्यांना काय सुचाना, काय करावं, त्यांना काय मार्ग दिसाना, काय करावं त्यांना कळाना. येशू ख्रिस्त डोंगरावर त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा ह्या बिकट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये असतानासुद्धा पुष्कळ वेळेस आपल्यालाही वाटतं की देव आपली काळजी घेतो की नाही, देव आपल्याबरोबर आहे की नाही. आपल्याला शंका येते की देव, मी प्रभूचा असताना, मी विश्वासणारा असताना, देवाच्या मार्गाने चालत असताना हे संकट माझ्यावर का. स्तोत्र 13:1 यामध्ये म्हटलेले, हे परमेश्वरा तू मला कोठवर विसरणार. दावीद राजा प्रार्थना करत आहे. सर्व काळ काय तू माझ्यापासून आपले तोंड कोठवर लपविणार. मी कोठवर आपल्या मनात योजना करीत असावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे. कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार. या ठिकाणी आपण पाहतो की मला असं वाटतंय की देवाने त्याला सोडले, देव त्याच्याबरोबर नाही आणि देवाने त्याला टाकून दिलेले. स्तोत्र 74:1 म्हटले की हे देवा तू आम्हाला कायमचं टाकून दिलंय का. म्हणजे किती वेळ ते वाट बघत असतील देवाच्या सहाय्याची. तू आम्हाला कायमचं टाकलंय का. त्याचप्रमाणे आपण 2 कोरिंथी 1:8-10 पावला संदर्भाने वाचतो की तो त्या ठिकाणी सांगत आहे, बंधुजनो आशियात आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्ती पलीकडे दडपले गेलो होतो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. फारच काय आम्ही मरणार असेच आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना जिवंत करणाऱ्या देवावर भरोसा ठेवला होता, म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल अशी त्याविषयी आमची आशा आहे. पावलाला सुद्धा समुद्राच्या ह्या मोठ्या संकटातून जावं लागलेलं आणि त्यांनाही वाटलं की पुष्कळ दिवस झाले त्यांना किनारा दिसत नव्हता, काय दिसत नव्हतं, फक्त तारे दिसत होते आणि मरण जवळ आलं होतं, मरणार नक्की. त्यांची खात्री झाली की आता शक्य नाही, आपण वाचू शकत नाही. काल का परवा दिवशी नक्षलवाद्यांनी हल्ला केला, आठवते का. एका वार्ताहराने आपल्या आईसाठी एक व्हिडिओ शूट केला की त्याला असं वाटलं की तो आता मरणार, जगणं मुश्किल आहे. त्याने स्वतः आईसाठीच एक व्हिडिओ तयार केला त्या ठिकाणी की मी मरल. सगळीकडून त्या टी व्हीवर दाखवतो गोळीबाराचा आवाज येत होता. एक वार्ताहर त्यात मरण पण पावला आणि आपण पाहतो की यांनी सुद्धा आपल्या आईला तो व्हिडिओ तयार करून ठेवला होता की जर मी मेलो तर त्याचे ते शेवटचे शब्द होते. पण देवाच्या कृपेने तो वाचला. या ठिकाणी आपण पाहतो की असे संकट येतात, जीवनामध्ये संकट येतात, वादळ येतात, जगतो की मरतो असं आपल्याला वाटतं. आणि या ठिकाणी पाऊल म्हणत आहे
की त्याने आम्हाला सोडवलं, तो आता सोडवत आहे आणि याही पुढे तो सोडवेल अशी आमची आहे. म्हणून या ठिकाणी पाहतो जे संकट त्यांच्यावर आलं, ज्या परिस्थितीतून त्यांना जावं लागलं, जी बिकट समस्या होती, जीवाचं काय होईल माहीत नव्हतं, मरणार हे त्यांना नक्की वाटत होतं, पण देवाने त्यांना त्यातून वाचवलं आणि त्यांचा विश्वास वाढवला. आणि मग तो म्हणत आहे त्या देवाने आम्हाला सोडवलं, तो आत्ता पण सोडवल आणि पुढेही तो आम्हाला सोडवेल. इतकी त्यांची त्या ठिकाणी काय झालेली आहे, त्यांचा विश्वास एवढा मोठा वाढलेला आहे. या समुद्राच्या शिष्य ह्या ज्या समुद्राच्या अनुभवातून जात होते, त्यामुळं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे संकट येतात, ज्या समस्या येतात, अडचणी येतात, त्यामुळं सुद्धा आपण काय करू शकतो, त्यांच्या अनुभवातून आपल्याला सुद्धा मोठा धीर प्राप्त होऊ शकतो, आपल्याला सुद्धा मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं, आपल्याला आशा प्राप्त होऊ शकते. जेव्हा आपण जीवनातील वादळात सापडतो त्यावेळेस आपण कितीतरी अभिवचनाची, पवित्र शास्त्राच्या कितीतरी अभिवचनाची आपण अपेक्षा करू शकतो, त्याच्यावर भाव ठेवू शकतो, त्या वचनावर आपण विश्वास ठेवतो. पुष्कळशी वचनं आहेत. 2-3 वचनं मी तुम्हाला वाचून दाखवतो. स्तोत्र 62:1 म्हटलेलं आहे की माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलेला. संकटामध्ये काय जीव देवावर भिस्त टाकणं, पूर्ण विसंबून राहणं, पूर्णपणे झोकून देणं त्याच्या. माझा जीव परमेश्वरावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे, त्याच्यापासून मला तारण प्राप्ती, तो माझा बचाव करतो, तो मला त्यातून सोडवतो. स्तोत्र 62:5 तेच म्हटलेले, हे माझ्या जीवा तू केवळ भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण तुझी आशापूर्ती करणारा तोच आहे, आपली आशापूर्ती करणारा परमेश्वर आहे. स्तोत्र 91:15 म्हटले की संकट समय मी त्याच्या जवळ राहील, मी त्याला मुक्त करील, मी त्याचं गौरव करील. देव अभिवचन देत आहे, संकट समय तुमच्या जवळ असेल, मी तुम्हाला त्या संकटातून मुक्त करील आणि त्यातून काय करील, तुमचं आणि माझं गौरव करील, तुमची महान साक्ष निर्माण करील. अनुवाद 31:6 खूप सुंदर वचन आहे आणि नेहमी आपण क्लेम करावं. देव म्हणत आहे त्या ठिकाणी, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव हा आहे, तो तुला सोडून जाणार नाही व तो तुला टाकणार नाही. देव आपल्याला कधीच सोडणार नाही, तो आपल्याला कधीही टाकणार नाही. 1 पेत्र 5:7 म्हटलेले, त्यावर तुम्ही आपली चिंता टाका, कारण तो तुमची काळजी वाहतो, तो तुमची काळजी घेतो. यशाया 41:10 म्हटलेले की तू भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. किती सुंदर वचन आहे हे. वचन मला माझ्या तारणानंतर सेवेसाठी परमेश्वराने दिलं होतं, पुण्यातल्या सेवेसाठी दिलेलं होतं. आणि कशी सेवा करायची काय माहीत नव्हतं, काहीच नाही, पण प्रभू म्हटलं मी माझं सहाय्य करेल, मी माझी शक्ती देईल, माझ्या उजव्या हाताने मी तुला आधार देईल आणि तू कार्य कर. परमेश्वर आपल्याला अभिवचन देणारा देव आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा बिकट परिस्थितीतून शिष्य जात असताना येशू ख्रिस्त त्यांना पाहत होता. येशू ख्रिस्ताला त्या डोंगरावरून ते त्यांची जी स्थिती आहे ती स्थिती त्याला ठाऊक होती आणि येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करत होता. आणि म्हणून त्यांची किंवा आपली संकटामध्ये जी परिस्थिती असते ती येशू पाहतो, येशूला ते दिसतं. आपली काळजी, आपली चिंता, आपली दुःख, आपली निराशा, आपली विषण्णता, आपली उदासीनता, आपली आशाहीन आणि मार्गहीन जी स्थिती असते ती प्रभूला दिसते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त अशा सर्व परिस्थितीमधून गेलेला होता. तो आपल्या देहामध्ये होता आणि देहामध्ये त्यांनीसुद्धा हे आपल्या अशी वादळं आपल्या जीवनामध्ये अनुभवलेली होती. इब्रिकारास पत्र याचा 4 अध्याय 14 ते 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्यासारखा पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. येशू शिष्यांसाठी प्रार्थना करीत होता की त्यांचा विश्वास ढळू नये, त्यांचा विश्वास ढळू नये. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त आपल्यासाठी पित्याजवळ मध्यस्थी करतो, येशू ख्रिस्त आपल्यासाठी पित्याजवळ प्रार्थना करतो. लुकशुभवर्तमान याचा 22 अध्याय 31-32 वचनामध्ये त्यांनी पेत्राला सांगितलं, शिमोना, सैतानाने तुम्हाला चाळावं म्हणून, गव्हासारखं चाळावं म्हणून काय केलं, मागितलंय,
पण मी काय केलं, तू डळू नये म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. तू वळालाच म्हणजे आपल्या भावाला काय कर, स्थिर कर. शिमोना, तुझं पतन होऊ नये, तू मागं जाऊ नयेस म्हणून मी काय केलेले आहे, तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्याकडे लक्ष असतं. यशया 43:2 म्हटलेले, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेल, नद्यातून चालशील तेव्हा ते तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, कारण मी तुझा देव तुझ्याबरोबर आहे. किती चांगली गोष्ट आहे, किती सुंदर अभिवचन त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला पुढं पाहायला मिळतं की शिष्य हैराण झालेले आहेत, काय करावं त्यांना सुचत नव्हतं. आणि येशू ख्रिस्ताविषयी ते विचारही करत नव्हते. येशू ख्रिस्ताविषयी त्यांना मनामध्ये विचारही नव्हता. पुष्कळ वेळेस असं होतं, आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याला धावून सहाय्य करण्यास यावं, आपण अपेक्षा करतो. आणि पुष्कळ वेळेस देव आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही. पण ज्यावेळेस नितांत गरज असते, ज्यावेळेस आपली सहनशीलता संपते, ज्यावेळेस आपली मर्यादा संपते, ज्यावेळेस आपण एकदम हक्के पक्के होऊन काय आपल्याला मार्ग सुचत नाही, त्यावेळेस मात्र देव निश्चित येतो. विश्वासणाऱ्याला तो कधी टाकत नाही, कधी संकटामध्ये तो सोडत नाही. बोट समुद्रापासून जास्तीत जास्त दूर जाऊपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त थांबलेला आहे. ज्यावेळेस मानवी मदत त्या ठिकाणी संपुष्टात आली आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना मार्गदर्शन नव्हतं, कोणत्या प्रकारचं सहाय्य नव्हतं, मदत नव्हती, अशा परिस्थितीपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जाऊ दिलेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आलेला आहे. तो पाण्यावरून का चालत आला? पहिली गोष्ट आपण पाहतो की तो सर्व समर्थ देव आहे, सर्व निसर्गावर त्याचा ताबा आहे, निसर्ग त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. पाण्याहून चालणं ही काय त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती. परंतु जे वादळ, जो वारा, ज्या लाटा, पाणी, समुद्र, त्याच्यावर पाय देऊन त्याच्यावर चालत येत आहे. म्हणजे या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली आहेत. ते वादळ किंवा तो वारा किंवा तो समुद्र त्याच्यासाठी शिष्याकडे येण्यासाठी ती एक पायघड्या होत्या. शिष्यांकडे येण्यासाठी एक जिना होता. शिष्याकडे त्याद्वारे जाण्याची ती एक शेडी होती. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अशा संकटाद्वारे येशू ख्रिस्त आपल्या जवळ येत असतात. संकटामुळं पुष्कळ वेळेस आपण देवाचा धावा करतो, पुष्कळ लोक देवाचा धावा करतात आणि त्यामुळे ते देवाजवळ येतात. मला माहिती आहे, मी पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एकदा रविवारी प्रार्थनेला गेलो. एक हिंदू स्त्री होती आणि त्या ठिकाणी आम्ही सुवार्ता सांगितली, देवाचं वचन सांगितलं. तर त्यावेळेस तिने बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की माझं उद्या ऑपरेशन आहे, मला फार भीती वाटत आहे आणि मी जगते का मरते मला असं वाटतं की मी ह्या आजारामध्ये मरण. म्हटलं का बाई असं का तुम्हाला वाटतं? तसं नाही होणार. म्हणे तुमचा येशू मला वाचविल काय? म्हटलं जरूर वाचवेल, येशू ख्रिस्त मला जरूर वाचवेल. तुम्ही विश्वास ठेवा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, येशूची प्रार्थना करा, आम्ही पण प्रार्थना करतो. आणि भाव ठेवा की तो देव तुम्हाला बरं करणार आहे, तो देव तुम्हाला आरोग्य देईल, तो देव तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल होऊ देईल आणि तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. त्या बाईने विश्वास ठेवला. आम्ही प्रार्थना केली, त्यालाही प्रार्थना करायला सांगितली, तिला शास्त्र दिलं, वाचायला बायबल दिलं, तिच्या नवऱ्याला दिलं आणि वाचा म्हटलं. प्रियानो, ते दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन झालं, तिचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. खूप आनंदी झाली. मग ती आम्हाला बोलवायला लागली. जितकं दिवस ती ॲडमिट होती आम्ही जायचो, देवाचं वचन सांगायचो, प्रार्थना करायचो. ती स्त्री प्रभूकडे आली, तिचा नवरा प्रभूकडे आला, तिचे लेकरं प्रभूकडे आले. आज त्या लेकरांचे लग्न झाले. ते सगळे ख्रिस्ती कुटुंब आहे, सगळं ख्रिस्ती कुटुंब आहे. संकटाद्वारे, अडचणीद्वारे, समस्याद्वारे, विपत्तीद्वारे, आपत्तीद्वारे देव आपल्या जवळ येत असतो. देव आपल्या जवळ येतो, येशू आपल्या जवळ येतो आणि त्याचं तो आपल्या नेहमी सहाय्य करतो आणि अद्भुत चमत्कार, अद्भुत गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये करत असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं, शिष्य येशूची वाट पाहत नव्हते. आणि म्हणून काय झालं, ज्यावेळेस येशू पाण्याहून चालत आला, येशूला ओळखण्याऐवजी,
येशूची स्तुती करण्याऐवजी येशू आपल्याकडे येतोय आणि आपल्याला येशूला आपली काळजी आहे ह्याबद्दल धन्यवाद करण्याच्या ऐवजी काय झालेले, ते घाबरले आणि घाबरून ते काय झाले, ओरडले. काय म्हटले, भूत आहे, भूत आलं. आधीचं समुद्र, लाटा, वारा आणि त्यात भूत आले. किती घाबरले असतील ते. आणि त्या तक्षणी प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना सांगितलं की धीर धरा, मी आहे, भिवू नका. धीर धरा, मी आहे, भिवू नका. प्रियांनो, आजच्यासाठी तुमच्यासाठी हे प्रभू येशू ख्रिस्ताचं हेच वचन आहे. आपल्यापैकी कुणी संकटात आहे का, दुःखात आहे का, अडचणीत आहे का, तुम्हाला एकाकी वाटते का, एकटं असल्यासारखं वाटते का, भीती वाटते का, काही तुमच्यावर संकट येईल किंवा तुमचं काही वाईट होईल असं तुम्हाला वाटतंय का? प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणत आहे, धीर धरा, मी आहे, भिवू नका. जीवनामध्ये पुष्कळसे प्रसंग येतात, आर्थिक अडचणी येतात, मोठमोठे आजार येतात, त्या ठिकाणी संकट येतं, नोकरी जाते, कधी कधी आपल्या जीवनातली घरातली प्रिय व्यक्ती निधन पावते आणि आपण खचून जातो. आपल्याला कळत नाही काय होईल, कसं होईल, कसं होईल, हा फार मोठा प्रश्न असतो. कर्ता पुरुष जर घरातला एखाद्या मरण पावला तर बाकीच्यांना सगळ्यांना काळजी पडते, कसं होईल, नाही हे कसं होईल. मरीने सुद्धा येशू ख्रिस्ताला असंच म्हटलं ना, हे कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही, नाही का. आणि या ठिकाणी आपण पाहतो देवाला सर्व काही शक्य आहे, देवाला कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की हे कसं होईल, माझा प्रश्न कसा सुटेल, या संकटातून मी बाहेर कसे पडेल, या आजारातून मी कशी बरी होईल, या आर्थिक स्थितीतून मी कशी वर येईल, ह्या सर्व परिस्थितीतून मला बाहेर कसं पडता येईल. तो प्रभू येशू ख्रिस्त मला सांगत आहे, प्रियांनो, धीर धरा, भिवू नका, मी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा पेत्राला कळालं येशू आहे, तेव्हा पेत्र काय म्हटला, प्रभू जर तुम्ही असाल तर मला सांगा पाण्याहून यायला. प्रभू म्हटलं ये, आणि तो बोटीतून उतरून पाण्याहून चालू लागला. पण काय झालं, वारा आणि वादळ बघून तो घाबरला आणि बुडायला लागला. त्याने आपली दृष्टी येशू ख्रिस्तावरून परिस्थितीवर त्यांनी लक्ष दिलं आणि त्यामुळे तो बुडायला लागला. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने काय केलं, तक्षणी त्याने हाक मारली, प्रभू वाचवा. आणि प्रभूने त्याला हात देऊन सावरलं आणि त्याला म्हटलं, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास. सुरुवात मोठ्या विश्वासाने केली, मोठा विश्वास, तोंडची गोष्ट नाही, समुद्रात चालणं. आणि पेत्राने ते डेमॉन्स्ट्रेशन केलं पाण्याहून चालायचं. पण त्या ठिकाणी आपण पाहतो मोठ्या विश्वासाने सुरुवात केली, परंतु आजूबाजूला बघितलं, येशू ख्रिस्तावरची दृष्टी काढली आणि शेवट अल्पविश्वास आणि संशयामध्ये झालेली. त्याची जरी दृष्टी येशू ख्रिस्तावरून दूर झाली होती तरी प्रियांनो लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताची त्याच्यावरची दृष्टी दूर झाली नाही. तुमच्यावर आणि माझ्यावर जे त्याचे लेकरं आहेत, जे विश्वासणारे आहेत, प्रभूवर भाव ठेवणारे आहेत, प्रियांनो येशू ख्रिस्त कधीही त्याची दृष्टी आपल्यापासून दूर करणार नाही. एकेस आपण अविश्वासू होऊ पण तो विश्वासू राहतो. आपण त्याच्यापासून दूर जाऊ पण तो आपल्यापासून दूर जाणार नाही. त्याचे आपल्याकडे सदैव लक्ष आहे, सर्वदा तो आपल्याकडे लक्ष देतो. आणि मग ते दोघंही जण काय झालं, तारवामध्ये आले. आणि ते तारवामध्ये आल्यावर काय झालं, वारा पडला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. स्तोत्र 46 याचं पहिलं वचन आपल्या सर्वांना माहिती असेल, देव आमचा आश्रय व आमचं सामर्थ्य आहे, संकट समय काय तो सहाय्य करण्यास सदासिद्ध असतो. सदासिद्ध असतो. संकट मी सहाय्य करायला देव सदा सिद्ध असतो, त्याला सिद्ध व्हावं लागत नाही. केरळमध्ये आपण पाहतो की पूर आला, अतिवृष्टी झाली. त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणची यंत्रणा सगळी त्या पुरासाठी, त्याला तोंड देण्यासाठी सगळी यंत्रणा तयार होती. डिझास्टर मॅनेजमेंट, प्रत्येक क्षेत्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचे त्या ठिकाणी आपण पाहतो की सोयी केलेल्या आहेत त्याच्यावर उपाय म्हणून. आणि ह्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळेस आपण पाहतो की सर्व यंत्रणा तयार असताना सुद्धा हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि
त्यांना कोणी वाचू शकलं नाही. त्याचप्रमाणे आपण पाहतो की मागच्या आठवड्यामध्ये भिवंडी इथं एका कागदाच्या गोदामाला आग लागली. टी व्हीवर दाखवलं. 5 तास ते आग बुजवीत होते, 5 तास. आणि ते म्हटले इथून पुढे अजून 17 तास लागतील ती आग बुजवायला. यंत्रणा तयार आहे, फायर ब्रिगेड, त्यांचे लोक, सगळी मशिनरी, सगळं काही आहे. पण होणारं नुकसान ते वाचू शकले नाहीत. नुकसान व्हायचं ते झालंच. जरी यंत्रणा तयार आहे, सिद्ध आहे, जीव वाचू शकत नाही, नुकसान वाचू शकले नाही. शिवस्मारकाचं तो जो पाया भरायसाठी अरबी समुद्रामध्ये ते बोटीने चाललेले होते आपण पाहतो. आणि ती बोट उलटली आणि त्या ठिकाणी आपण पाहतो एका तरुणाचा मृत्यू झाला. वाचू शकले नाही. यंत्रणा होती पण वाचू शकले नाही. पण प्रियानो, जे आपला जो देव जो सदा सिद्ध असतो, संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो, तो आपला नुकसान पण होऊ देत नाही, आपल्या जीवाला पण काही होऊ देत नाही. आपलं सर्व प्रकारे तो आपलं संरक्षण. किती चांगली यंत्रणा आहे. शेवटचं एक उदाहरण सांगतो. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहतो की इंडोनेशियामध्ये मोठा भूकंप झाला, सुनामी आली. त्यावेळेस मफेला नावाचा एक पायलट होता. तो वुजंग पांडंग या एअरपोर्टवरून पालू एअरपोर्टला येत होता. पालू हे इंडोनेशियातलं एअरपोर्ट आहे. तर ज्या दिवशी हा भूकंप होणार होता, ही सुनामी येणार होती, तर म्हणतो त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होतो, खूप अस्वस्थ झालो. आणि काय करावं मला सुचत नाही. मी मोठमोठ्याने देवाची उपकारस्तुती करू लागलो, मोठमोठ्याने देवाची स्तुती करू लागलो, देवाचा धन्यवाद करत आहे. नाहीतर इतर वेळेस मी नुसतं गुणगुणत असतो, स्तुती गुणगुणत असतो. त्या दिवशी मी मोठ्याने धन्यवाद करतो. आणि त्या पालू एअरपोर्टवर उतरण्याच्या आधी त्या 2 डोंगराच्या दऱ्यामधून त्याला ते विमान खाली घ्यावून त्याला ते उतरावं लागलं. आणि तो म्हणतो इतके वेळेस मी त्या ठिकाणी गेलो, पण ज्यावेळेस त्या डोंगराच्या 2 दऱ्यामधून मी त्या एअरपोर्टवर येत होतो, त्यावेळेस मला एक वचन आठवलं. माझ्या कानामध्ये एक वचन आलं, मृत्यूछायेच्या दरीतून जात असताना मी भिणार नाही, कारण तूच बरोबर आहे. ज्यावेळेस म्हणे मी प्लेन लँड केलं, उतरलो, विमान उतरवलं, मग त्यावेळेस माझ्या अंतःकरणात अशी इच्छा झाली की इथून लवकरात लवकर हलायचं, लवकर निघायचं. तो म्हणजे माझ्या क्रूला मी सांगितलं, 20 मिनिटाचा ब्रेक दिला, ताबडतोब तयार कोणी जायचं नाही. तो स्वतः म्हणतो मी कॉकपिटमधून बाहेर पडलो नाही. कंट्रोल टॉवरला त्यांनी फोन केला आणि कंट्रोल टॉवरच्या ऑफिसरला त्यांनी विनंती केली की मला 3 मिनटं आधी जाऊ द्या, 3 मिनटं आधी जायला पाहिजे. आणि त्या कंट्रोल टॉवरच्या ऑफिसरनी त्याला परवानगी दिली. आणि ज्यावेळेस त्यांनी ते विमान टेक ऑफ करायला घेतलं, त्यावेळेस को पायलटचा जॉब म्हणतो मी स्वतः हातात घेतला. त्या को पायलटचा जॉब करत असताना त्यांनी काय केलं, विमानाची गती नेहमीपेक्षा जास्त वाढवली. जमिनीहून ज्यावेळेस प्लेन त्या ठिकाणी आपण पाहतो की टेक ऑफ करतो, त्यावेळेस जो स्पीड होता त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने त्यांनी वापरला. हा को पायलटचा जॉब असून त्यांनी स्वतःच केलं. ज्यावेळेस तो स्पीड इतका वाढलेला तर को पायलट घाबरून गेला. आणि त्यावेळेस विमान असं एक बाजूला झुकलं गेलं, उजवी डावीकडे. आणि त्या विमानाने आकाशात झेप घेतली, तोपर्यंत खाली भूकंप झालेला होता. त्याला ते कळलं नाही. विमान वर गेल्यानंतर काही वेळाने त्याने कंट्रोल टावरला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण काहीच उत्तर येणार. मग त्यांनी खाली पाहिलं, तर म्हणतो मी खाली पाहिल्यावर मला भयानक दृश्य दिसलं. समुद्राचं पाणी एवढं उसळलं होतं की समुद्राचा तळ मला दिसत होता. ती सुनामी आलेली होती. आणि त्या पुढच्या ज्यावेळेस तो दुसऱ्या एअरपोर्टवर पोहोचला, त्यावेळेस त्याला कळालं की त्या तिथं पालू एअरपोर्टवर सुनामी आली आणि एअरपोर्ट सगळं धुवून निघालं. कितीतरी लोक मेले. ज्या मनुष्याने त्याला ऑर्डर दिली होती तो पण त्याच्यामध्ये मरण पावला. आणि त्याचं विमान तिथून सुटणारं हे शेवटचं विमान होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो, तो म्हणतो की त्या दिवशी जर मी 3 मिनटं अगोदर निघालो नसतो
140 पॅसेंजरचे मी प्राण वाचू शकलो नसतो. त्याचा प्राण वाचला, त्या पॅसेंजरांचा पण त्या ठिकाणी प्राण वाचला. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस देव अशा संकटाच्या वेळेस काय करतो, आपल्या अंतःकरणाशी बोलत असतो. आपलं अंतःकरण तो अस्वस्थ करतो, आपल्याला दाखवून देतो. आणि त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, देवाची वाणी ऐकली पाहिजे. देव आपल्याशी बोलतो, देवाचं वचन बोलतं आणि पवित्र आत्म्याद्वारे देव आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि जे मार्गदर्शन देव करतो त्याप्रमाणे आपण काय केली पाहिजे, त्या संकटामध्ये आपण कृती केली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की अद्भुत रीतीने त्याचा आणि त्या 140 पॅसेंजर लोकांचा त्या ठिकाणी बचाव झालेला आहे. या ठिकाणी बोलतो की देव त्याच्या लेकरांचा सांभाळ करतो. देव त्याच्या लेकरांना विसरत नाही, तो टाकत नाही, सोडत नाही, त्यांची तो काळजी घेतो. आणि प्रियानो, आज तुमची आणि माझी काळजी तो परमेश्वर घेतो. पूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्यावर भिस्त ठेवली पाहिजे. माझा जीव देवावर भिस्त ठेवून स्वस्थ राहिलेला आहे. जर भिस्त ठेवली तर तुम्हाला स्वस्थता तुम्ही अनुभवताल. भिस्त जर ठेवली नाही तर प्रियानो, आपल्या सहाय्याला कोण येणार, कोण सहाय्य करणार आहे? आणि त्या प्रभूची इच्छा आहे आपण पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर विश्वास ठेवा. जीवनामध्ये संकट आलं की पहिले विचार करा कशामुळे संकट आलं. आपल्या जीवनात काही पाप घडले का, देवाच्या इच्छेविरुद्ध आपण वागतोय का, देवाच्या मार्गापासून आपण दूर चाललो का, देवाच्या इच्छेविरुद्ध आपण काही कृती करत आहोत का, आपल्या जीवनामध्ये काही पाप आलेलं आहे का, आपण काही पापी कृतीमध्ये आहोत का. पापामुळं पण संकट येतं. आणि देवाची इच्छा जर आपण असलो प्रियांनो तर देव आपल्याला जरूर सांभाळेल. जर परंतु पापामध्ये असेल तर ते जाणून घ्या, जर चूक अपराध परमेश्वर दाखवत असेल, परमेश्वराकडे पश्चाताप करा, क्षमा मागा. देवबाप काय करेल, त्यातूनही तुम्हाला सोडवेल आणि परत तुम्हाला तुमच्या मार्गावर आणेल, त्याच्या मार्गावर आणेल आणि सुखरूपपणे सुरळीतपणे जीवनाच्या मार्गात चालण्यास तो तुमचं सहाय्य करेल. देवबाप करो आणि वचन प्रभू तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.